मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर जमलेल्या इतर प्रभागातून आलेल्या महिला तसेच गोंदी प्रभागातून आलेल्या महिला, आता माझ्याकडे दोन काम आहेत. एक मनोगत व्यक्त करायचं आणि दुसरं काम म्हणजे तुमच्या प्रभागात काही निर्णय घ्यायचे, त्याचा काही ठराव मांडायचा जो आपण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडत असतो. तर ठराव आपण नंतर मांडू, त्याच्या अगोदर मी थोडंफार बोलतो. तसं बोलण्यासारखं जास्त काही उरलेलं नाहीये. अलकाताईंनी प्रास्ताविक केलं. प्रास्ताविकामध्ये 8 वर्षाचा प्रवास थोडक्यात सांगितला की 8 वर्षापूर्वी तुमचा प्रभाग कसा होता आणि आज कसा आहे. त्यानंतर जो आर्थिक लेखाजोखा होता अयोध्याताईंनी तोही सांगितला. म्हणजे तुम्हाला जवळपास समजलं की आपल्या प्रभागामध्ये किती पैसा आलेला आहे आणि तो पैसा कशा पद्धतीने खाली वाटलेला आहे. त्याचबरोबर सोनालीताईंनी बरंचसं मॅडमचं कौतुक केलं, बरंचसं म्हणण्यापेक्षा भरपूर केलं आणि कौतुकाला मॅडम पात्र पण आहे. मी जास्त बोलत नाही, फक्त एवढं सांगतो की गोंदीचं माझं नातं तसं बघायला गेलं तर नवं नाहीची. ज्यावेळेस दैवडे सर होते त्यावेळेसपासून मी गोंदीमध्ये येत होतो आणि त्यावेळेस मॅडम बहुतेक ICRPच होत्या आणि भिडे सरांनी त्यांची निवड केली होती. आता दैवडे सरांसोबत मी येत होतो. मी बऱ्याचशा गावामध्ये फिरलेलो आहे, बऱ्याचशा म्हणजे म्हणण्यापेक्षा सर्वच गावामध्ये गोंदीच्या गेलं. तारातगाव नंतर मी जर कोणत्या गावात गेलो असतो, कोणत्या प्रभागात एवढं फिरलो असेल तर ते फक्त गोंदीमध्ये. त्यावेळेस मी दैवडे सर आम्ही दोघं सोबत काम करायचो. दैवडे सरांचा स्वभाव जसं सचिव मानल्या की एकदम शांत होता आणि शांत पद्धतीने ते काम करत होते. आणि त्याच्यानंतरची गोष्ट की मॅडम बद्दल जर बोलायचं झालं तर मॅडम, आता भिडे सरांनी अयोध्या मॅडमची निवड केली होती तर अक्षरशः मॅडम शेतामध्ये होत्या, शेतामधून आल्या आणि त्यांची निवड केली. आता जो प्रवास सोनालीताईंनी सांगितलाय मॅडमचा, इथून ते विमान थांबण्यापर्यंत आणि विमानाने संभाजीनगरला येण्यापर्यंतचा मॅडमचा प्रवास. आता हा प्रवास मॅडम जसा तुम्ही आज समोर बसलेल्या तसंच मॅडम पण एक काळ असा होता की ते गटात सदस्य होत्या आणि समोरच बसलेल्या होत्या. पण एखाद्या माणसामध्ये करण्याची जिद्द असते आणि कोणतंही काम असो आणि कितीही अवघड असो, कसलंही काम असो, मी करणार नाही हा शब्द त्यांच्या तोंडात कधीच नसतो. केव्हाही तालुक्यातून फोन जर केला तर मॅडम कामाला कधीच नाही म्हणत नाही. केव्हाही कधी असो आणि कोणतंच काम अशक्य असं नाहीये. हा जे गोंदी प्रभाग आहे तुमचा, जो हा वटवृक्ष दिसतो इथं, एक काळ असा होता की ते रोपटं लावलेलं होतं, खूप छोटं होतं. आता रोपटं लावल्यानंतर ते झाड जगवणं, त्याचा वटवृक्ष करणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. त्याच्या पाठीमागं खूप कष्ट असतात. जसं मॅडमने सांगितलं की मॅडमला घरचा सपोर्ट आहे. मॅडमला घरचा सपोर्ट होता म्हणून मॅडम इथपर्यंत आल्या, पण मॅडममध्ये स्वतःमध्ये करण्याची जिद्द होती म्हणून इथं आल्या. आणि इथपर्यंत येण्यामागं मॅडमच्या मागं किती कष्ट आहेत हे मॅडमलाच माहिती. आणि मॅडम कामाच्या निमित्ताने कधी कधी रडलेल्या पण आहेत, हे मला माहिती आहे. रडू का व्हायना पण मॅडमनी ते काम सोडलं नाही, जिद्दीने ते काम कडीलाच लावलेलं आहे. तसं मॅडमला सपोर्ट चांगला भेटला, ICRP चांगल्या भेटल्या. आणि शेवटचं मॅडम बद्दल आणि गोंदी प्रभागाबद्दल एवढं सांगेल, मॅडम म्हणजे गोंदी प्रभाग आणि गोंदी प्रभाग म्हणजेच मॅडम आहे. आणि तुमचा जो प्रवास आहे गोंदीचा, पैशाच्या बाबतीत असेल, सर्व असेल, तो अगदी चांगल्या पद्धतीने आणि इथून पुढे तो तसाच चांगला राहील. जोपर्यंत मॅडम आहे तोपर्यंत, असा मला तरी विश्वास आहे. आता राहिला आहे ठरावाचा प्रश्न. मागे आवाज येतोय का? हा, आता मी एक ठराव मांडतोय, किमान तो तरी लक्ष देऊन ऐका, म्हणजे आपल्याला तो बहुमताने पारित करायचा आहे. तसं आपली निवडणूक आपण लढवत असतो. निवडणूक लढवताना काय करतो की ज्याला जास्त मतं पडले तो जिंकला असं आपण म्हणतो. आता मी जो ठराव मांडणार आहे त्याला जर तुमच्या अर्ध्यापैकी जास्त महिलांच्या हातावरती आले तर तो ठराव आपण पास करून घेऊ आणि जर त्याच्यापेक्षा कमी आले तर पास होणार नाहीये. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की शेवटपर्यंत महिलांनी जे मी आता ठराव मांडतो तो नीट ऐकावा. आता जसं सुरुवातीला मॅडमनी आणि अलकाताईंनी सांगितलं होतं की आपल्याला बँकेमार्फत कर्ज भेटलं होतं, तुम्हाला CF भेटतो, PG भेटतो. तर जे बँकेमार्फत कर्ज भेटतं ते गटाला भेटतं, एका महिलेला भेटतंय का? ते पूर्ण 10 महिलांना भेटतं बँकेचं कर्ज.
त्याच्यानंतर आपला जो CIP आहे तो पण गटालाच भेटतो, म्हणजे 10, 11, 12 ज्या महिला असतात त्या महिलांना. आणि त्याच्यानंतर जे PGचं कर्ज असतं, पहिले 15 सदस्य होते, आता 20 ते 40 सदस्य झालेत. जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांना ते कर्ज भेटतो. त्याच्यानंतर PMFMEचं कर्ज असेल तेही आपण गटालाच देतो. पण आज आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या प्रभागामध्ये जो शिल्लक निधी आहे, म्हणजे मॅडमने सांगितलं 2,10,00,000 रुपये तुम्हाला CIP आलाय, जवळपास 1 कोटीच्या आसपास PGचा फंड आलाय, व्याज 12 लाख काहीतरी सांगितलंय. म्हणजे एवढ्या पैशातून जेवढा पैसा वाटला खाली आणि त्यातून जो शिल्लक राहिलाय त्या पैशातून तुम्ही ज्या इथं महिला बसलेल्या ज्या गोंदी प्रभागातील महिला आहेत त्या महिलांना वैयक्तिक कर्ज द्यायचंय. वैयक्तिक कर्ज द्यायचं म्हणजे एकटीला कर्ज द्यायचंय. आता एकटीला कर्ज देताना काय करायचंय, जर एखादी महिला उद्योग व्यवसाय करणार असेल, तिला वाटलं मला कर्ज पाहिजे, तर तिने ते कर्ज आपल्या गटामध्ये मांडायचं. म्हणजे काही जसं बँकेमध्ये आपण डॉक्युमेंट्स वगैरे कागद देतो तसं तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचं लेखी काही आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट देऊ, हमीपत्र वगैरे, एखादा बॉन्ड वगैरे असेल, ते सर्व कागद कुठं जमा करायचे तुम्ही गटाला. आणि गटात मागणी काय करायची की मला या व्यवसायासाठी कर्ज पाहिजे. कर्ज तुम्हाला 75,000पासून सुरुवात होईल. जसं टप्पा जसं आपल्या 60,000चा होता, नंतर 1.5 लाख झाला. बँकेकडे जरी तुम्ही गेला वैयक्तिक कर्ज घेताना सुरुवातीला थोडं देते, ते फेडल्यानंतर जास्त भेटतं. तर सुरुवात आपण 75,000 पासून करू. तर त्याचे 4 प्रकार असतील. तर 4 प्रकार राहतील, 75,000चा, 1 लाखाचा, 2 लाखाचा, 3 लाखाचा, टप्प्यानुसार आपण ते पुढे जाऊ. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे वैयक्तिक कर्ज आहे, जो शिल्लक निधी, तो आपल्याला शिल्लक निधीतून कर्ज देतो. आता कर्ज देताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा एवढा मोठा प्रभाग आहे, 4-2 जणी निर्णय घेऊ शकत नाहीये. आता अध्यक्षाची कोषाध्यक्षाला वाटलं हा पैसा यांना द्यायचा, आता ते अध्यक्ष जे आहे त्यांच्याकडे साइन अथॉरिटी आहे, सर्व आहे. पण निर्णय घेताना काही निर्णय असे असतात की ते सर्व महिलांच्या समक्ष घेणे लागतात आणि सर्व महिलांची मान्यता लागते. तर मी असा ठराव मांडतो की जे वैयक्तिक कर्ज आहे, जे आपल्या प्रभागामार्फत इथं जे तुम्ही बसलेले आहेत, तुम्हाला जिथून CIP भेटतो, PGचं कर्ज भेटतं, जिथून पैसा भेटतो तिथूनच तुम्हाला वैयक्तिक कर्ज भेटणार आहे, ज्या महिला पात्र असतील त्यांना. तर मी ठराव मांडतो, जो ठराव बहुमताने पास होईल, आणि जो बहुमताने पास होईल ठरावासाठी आपल्याला काय करायचंय, तुम्हाला जर हे म्हणणं पटलं किंवा ठराव वाटलं चांगला आहे तर तुम्ही बहुमताने हात वरती करायचे. अर्ध्याच्या वरती जर बहुमत भेटलं तर आपण ठराव पास करू. सोडसर ते नंतर ठराव पास करतील. तर ज्यांना ज्यांना असं वाटतंय त्यांनी हात वरती करायचे. आपल्याला वैयक्तिक कर्ज हवंय प्रभाग संघामार्फत. हात पूर्ण वरती करायचा, असा अर्धवट करू नका, असा शूटिंग मध्ये आला पाहिजे. उद्या तुम्हीच असं म्हणू नका की हा निर्णय मला माहित नव्हता. ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस शूटिंग दाखवून तुमचा हात वरती आहे दाखवून देऊ. ठीक आहे, चालत घ्या हात वरती. हा, जसं शहागडमध्ये प्रेमी आणि नेहमीच फाईल आणि कागदांमध्ये व्यस्त असलेले माननीय श्री सुरेश भिडे सर, तालुका व्यवस्थापक MIS तालुका बँक व्यवस्थापक कक्ष अंबड यांनी मार्गदर्शन करावे. माझी मित्र गावचे प्रथम नागरिक माननीय श्रीमती सुनीताताई गव्हाणे, या गावच्या सरपंच, या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा व्यवस्थापक माननीय सोड सर, बँक व्यवस्थापक श्री राजेंद्र कदम सर, या गावचे ग्रामसेवक सर, आपल्या जिल्हा व्यवस्थापक राजू सर, तालुका अभियान व्यवस्थापक श्री मंजित कदम सर व सर्व मान्यवर. आता बऱ्यापैकी बोलणं तर व्यवस्थित झालेलं आहे, परंतु अयोध्येचा एक किस्सा सर्वांनीच काढलेला आहे की ICRP ते दिल्ली, पण ICRP होण्याच्या अगोदरचा त्यांचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. ते ICRP व्हायच्या अगोदर शेतात होतात हे बरेच जण सांगत आलेले आहेत, बरोबर नाही.
तर तो किस्सा मला वाटतं तो पूर्ण तेवढा जर सांगितला तर त्यांचा प्रवास मला वाटतं शेतापासून तर दिल्ली ते गोंदी इथपर्यंत पूर्ण होईल आज. तर तो किस्सा मी सांगतो. सर या 2017मध्ये आम्ही जेव्हा इंटेन्सिव्ह मोडमध्ये जेव्हा तालुका आला तर सप्टेंबर 2017मध्ये कदम सरांनी मी या गावामध्ये आलो होतो. तर गावात आल्याच्या नंतर आम्हाला 2च ओळखी होत्या, एक अर्चनाताई आणि एक पवळे जीजी. तर आम्ही अर्चनाताईच्या इथे गेलो आणि या गावात बऱ्यापैकी गट MP मध्ये गेलेले होते, बरोबर ना सर? जवळपास रेशो 90%चा असेल. जवळपास 90% गट हे MP मध्ये गेलेले होते, थकीत होते, बँक कर्ज इथं जवळपास थकलेले होते. आम्ही जवळपास 7-8 मीटिंग केल्या. मला भरपूर गट असताना पण गट पूर्ण विस्कळीत होते. तर आम्ही एक 4-5 मीटिंग केल्याच नंतर आम्ही ऑब्झर्वेशन करत होतो की या गावात काम कोण करत. कारण काम करणं खूप टफ होतं की गट चालू करून थकीत कर्ज व्यवस्थित करायची, एवढं मोठं काम या गावात होतं. तर हे चॅलेंज पेलण्यासाठी बऱ्याच महिला नकार देत होत्या. आम्ही बऱ्याच महिलांचा शोध घेत होतो पण त्या नकार देत होतात. त्याच्यानंतर मी आणि सोळुंके सर या गावात मीटिंग घ्यायला रात्री आलो होतो. मीटिंग घेत असताना याच्यापूर्वी ज्या मीटिंग घेतल्या होत्या की आम्ही ठरवलं होतं की या 4-5 महिला आम्हाला वाटतात की कामाच्या आहे, ज्या काम करू शकतात. तर त्या मीटिंगला अयोध्याताईच आलेल्या नव्हत्या. मी सोळुंके सरला म्हणलं होतं की या ताई असं वाटतं की या गावात काम करू शकतात, कारण आम्ही बरेच जण मतं घेतली होते. त्यांनी तेव्हा 1-2-4 ओळी बोलल्या होत्या बघा, मला या गावात जर काम करायचं असेल तर पहिले गट चालू करावं लागतील, गटाचे थकीत कर्ज व्यवस्थित करता येतील आणि त्याच्यानंतर सर या गावात ज्या महिलांचे कर्ज आम्ही थकीत आहे तिथं बँकेत जाऊ, बँकेतून याद्या घेऊ. याद्या घेतल्याच्या नंतर आम्ही जर मुद्दल कर्ज जर बँक नील करीत असेल मुद्दल कर्जात तर आम्ही त्यांना विनंती करून आम्ही तिथून पुढे आमचे गट व्यवस्थित करू. मी म्हणलं ह्या निश्चित ICRP होऊ शकतात. तेव्हा मी फक्त त्यांचे 2-4 वाक्य हेरले होते आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मीटिंग घेऊन ICRP निवडायची होती, पण त्या मीटिंगला त्या आल्या नाही. त्या आल्या नाही. नंतर महिलांना म्हणलं की आपल्याला निवड त्यांचीच करायची, तुम्ही त्यांना काही करून या मीटिंगला घेऊन या. तर या 2-3 महिला त्यांना मी घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या, घरी नव्हत्या. त्याच्यानंतर त्यांना गाडी पाठवली गेली की बाबा त्यांना मीटिंगला घेऊन येण्यासाठी गाडी पाठवली. कामात निपुण नाही टक्के असा व्यवस्थापक जे ध्येय गाठे. यांना मानवंदना. व्यासपीठावर उपस्थित गोंदी गावचे माननीय सरपंच, गोंदी गावचे माननीय ग्रामसेवक साहेब, गोंदी महाराष्ट्र ग्रामीण बँक गोंदी शाखेचे माननीय शाखा व्यवस्थापक साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक माननीय दत्तात्रय सोट सर व माननीय राजेंद्र बराटे सर, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व गोंदी प्रभागातील तसेच इतर प्रभागातून आलेल्या सर्व माता भगिनी. सूत्रसंचालकांनी माझी ओळख जरा जास्तच अवघड केली. स्ट्रिक्ट आहे थोडा स्वभाव आणि थोडं कोणीतरी असायला पाहिजे. जेवणामध्ये जर मीठ नसेल तर अन्नाला चव येणार नाही. तर माझा रोल मला कधी कधी तसा ठेवावा लागतो. थोडंसं मिठासारखं खारट व्हावं लागतं, तेव्हाच त्या अन्नाला चव येते आणि समोरचा व्यक्ती पोटभर अन्न खाऊ शकतो असं मला वाटतं. म्हणून मी थोडंसं कधी कधी स्ट्रिक्ट वागायचा प्रयत्न करतो आणि वागतो सुद्धा. असंही माझा समज आहे, कदाचित तो चुकीचा असू शकतो, पण माझ्या ह्या वागण्यामुळेच आज गोंदी प्रभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. कारण की गोंदी प्रभाग हा आदर्श प्रभाग संघ आहे आणि या आदर्श प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही दरवर्षी व्हायलाच पाहिजे. 2024 पासून या प्रभाग संघाची आदर्श प्रभाग संघ म्हणून निवड आहे आणि ही पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. थोडंसं सर्वांचा पाठपुरावा केल्यामुळे आज ही सभा इथं आयोजित करण्यात आलेली आहे. असो, आदर्श प्रभाग संघ म्हणजे काय याबद्दल मी थोडक्यात सांगतो सर्वांना. आपल्या केंद्र शासनाने महिलांची बचत गट तयार करण्यासाठी नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन म्हणजे NRLM ह्या
राष्ट्रीय योजनेची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये महिलांची बचत गट तयार करणे, बचत गटाच्या नंतर ग्रामसंघ तयार करणे, ग्रामसंघामधून प्रभाग संघ तयार करणे आणि भविष्यामध्ये प्रभाग संघाच्या माध्यमातून तालुका संघ तयार करणे, अशी सगळी योजना कार्यान्वित होणार आहे. तर या योजनेमध्ये प्रत्येक पातळीवरती ज्या महिलांच्या संस्था आपण तयार केल्या, जसं आपण बचत गट तयार केलं, ग्रामसंघ तयार केला आणि प्रभाग संघ तयार केला, तर या महिलांच्या संस्थांना मार्गदर्शन कोण करायला पाहिजे, यांना एक चांगला मार्ग कसा दाखवायचा. आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रशिक्षण घेतले, कार्यशाळा घेतल्या, बैठका घेतल्या, खूप विचारवंतांना तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं, पण त्याचा पाहिजे तसा परिणाम अजूनपर्यंत दिसून आला नाही. म्हणून केंद्र शासनाने आदर्श प्रभाग संघ ही एक संकल्पना समोर आणली. या संकल्पनेचा हेतू हा आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये जेवढे काही प्रभाग संघ असतील त्या प्रभाग संघामधून एका प्रभाग संघाची, एका उत्कृष्ट प्रभाग संघाची निवड करायची की जो आदर्श म्हणून त्याची निवड होईल आणि त्या प्रभाग संघाला बघून त्या तालुक्यातील इतर प्रभाग संघ त्यांचे कामकाज करतील. म्हणजे मार्ग दाखवण्याचं काम करण्यासाठी एका प्रभाग संघाची निवड आदर्श प्रभाग संघ म्हणून करावी, असं शासनाची संकल्पना होती. आणि अंबड तालुक्यामध्ये जेव्हा आदर्श प्रभाग संघ निवड करायचा होता तर त्यावेळेस माझ्या समोर सगळ्यात पहिले नाव आलं होतं गोंदी प्रभागाचं. कारण की या गोंदी प्रभागामध्ये ज्या सीसी आहेत, ज्यांचं कौतुक आतापर्यंत सर्वांनी केलं आहे, त्याचबरोबर सर्व ICRP ताई आणि विशेषतः सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी यांच्या बैठकांना मी नियमित येत होतो. या बैठकांमध्ये मी ऑब्झर्व करत होतो की या प्रभाग संघामध्ये जेवढा काही पैसा अभियानामार्फत पाठवला जात आहे, या पैशाचा विनियोग नियमाप्रमाणे होत आहे, शिस्तीचं पालन होत आहे, नियमांचं पालन होत आहे. आणि या सर्वांचं ऑब्झर्वेशन जेव्हा माझ्या समोर आलं आणि जेव्हा आदर्श प्रभाग संघाचं नाव मला तालुक्यातून द्यायचं होतं, त्यावेळेस सगळ्यात पहिले मला असं वाटलं की गोंदी प्रभाग संघ हा आदर्श प्रभाग संघ होण्यासाठी पात्र आहे. आणि इथं मी सर्वांना सांगण्यात मला आनंद आहे की अंबड तालुक्यातला पहिला आदर्श प्रभाग संघ हा गोंदी आहे. आजच्या आपल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला गोंदी ग्रामपंचायतचे माननीय सरपंच उपस्थित आहेत, गोंदी ग्रामपंचायतचे माननीय ग्रामसेवक साहेब उपस्थित आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून मला विनंती आहे गोंदीच्या ग्रामपंचायतला की आपलं आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य आमच्या प्रभाग संघाला, आमच्या ग्रामसंघांना मिळालेलं आहे आणि भविष्यातही आपण अशाच पद्धतीनं आमच्या प्रभाग संघाला, आमच्या ग्रामसंघाला आणि आमच्या ग्रामीण भागातील सर्व माता भगिनींना आपल्या ग्रामपंचायत मार्फत वेगवेगळ्या योजना, ग्रामसंघ आणि प्रभाग संघाला लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा आपण ग्रामपंचायतच्या मार्फत उपलब्ध करून देताल, अशी मी या मंचाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर माझ्या अगोदर इथं जसं अलकाताईंनी, बेवले सरांनी सांगितलं की गोंदी प्रभाग संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज पुरवठा केले जातात. आपल्या प्रभागामध्ये आतापर्यंत शासनामार्फत अंदाजे जवळपास 3-3.5 कोटी आले असतील. या गोंदी प्रभागामध्ये शासनाने आतापर्यंत 3 ते 3.5 कोटी रुपये पाठवले वेगवेगळ्या निधीचे. या निधीचा वापर आपण सगळ्या महिला स्वतःचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी करत आहात. या महिलांच्या विकासामध्ये जेवढा हातभार आपल्या अभियानाचा आहे, गोंदीच्या ग्रामपंचायतचा आहे, त्याचप्रमाणे गोंदीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा सुद्धा आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून माननीय शाखा व्यवस्थापक सरांना माझी विनंती राहील की सर, गोंदी प्रभागातील सर्वच बचत गट, सर्व ग्रामसंघ आणि प्रभाग संघाचे बँक खाते आपल्या शाखेमध्ये आहेत. आपल्या शाखेमार्फत एकदम उत्तम प्रकारे सर्वांना सेवा पुरवण्यात येते. थोडीशी एक विनंती आणखीन असेल आमची की बँक कर्ज वाटप करण्यामध्ये आपला थोडासा हात मोकळा करावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या महिला बचत गटांना कर्ज वाटप करावे, जेणेकरून या सर्व महिला खूप होतकरू आहेत. यांनी जर एकदा निर्धार केला की आम्हाला हा व्यवसाय करायचा, तर त्या महिला व्यवसाय यशस्वी करूनच दाखवतात, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि त्याच विश्वासावर आम्ही त्यांना 3-3.5 कोटी रुपये इथं पाठवलेले आहेत. परंतु सरकारी कामकाज आहे, कुठेतरी आम्हाला मर्यादा असते, आम्हाला जास्त प्रमाणात पैसा नाही पाठवता येत. पण आपल्या बँकेमार्फत
आमच्या महिलांना कुठेही आर्थिक कमतरता होणार नाही अशी मी आशा बाळगतो. आणि बँकेमार्फत म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत गोंदी प्रभागातील सर्व बचत गटातल्या महिलांना भरघोस प्रमाणात, मी भरघोस शब्द यासाठी वापरतोय की तुम्हाला जर 20-25 लाखाचं कर्ज जरी लागत असेल तर ते कर्ज आपल्या शाखेनं मंजूर करून त्यांना वितरित करावं, जेणेकरून महिलांचे उद्योग व्यवसाय आणखी वाढतील, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होतील. केंद्र शासनाची लखपती दिदी नावाची योजना आहे. या योजनेमध्ये गोंदी प्रभागातील 99% महिला या लखपती आहेत. म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापर्यंत आहे वेगवेगळ्या माध्यमातून. आणि आता आपली जबाबदारी बनते, शासनाची, बँकेची, ग्रामपंचायतची आपली जबाबदारी बनते की आपण या महिलांना आता करोडपतीपर्यंत कसं पोहोचू शकू यासाठी प्रयत्न करावे. तर मी या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्रामपंचायत तसेच ग्रामीण बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांना विनंती करतो की आपणही भविष्यात सर्व बचत गटांना पुरेपूर सहकार्य कराल. आवश्यक आहे तिथे सर्व प्रकारचं सहकार्य आपल्या माध्यमातून लाभेल अशी मी आशा बाळगतो. त्याचबरोबर जेव्हा अयोध्या मॅडमने इथे तुमच्या प्रभाग संघाचा लेखाजोखा मांडला त्यामध्ये त्यांनी एक विषय मांडला होता की गोंदी प्रभागामध्ये आतापर्यंत उत्पन्न म्हणजे जे कर्ज आपण वाटप करतो त्यामधून आतापर्यंत उत्पन्न जवळपास 12-12.5 लाख रुपयाचं आलेलं आहे. आणि त्याचबरोबर दंड सुद्धा 23-24 हजार रुपयाचा आलेला आहे. तर माझी आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त गोंदी प्रभागातील सर्व ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, गोंदी प्रभागातील सर्व ICRP यांना अशी विनंती राहील की पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हा तुमच्या मॅडम प्रभाग संघाचा लेखाजोखा मांडतील तर त्यावेळेस त्यांनी मोठ्या आवाजामध्ये सांगितलं पाहिजे की या आर्थिक वर्षामध्ये गोंदी प्रभागात दंड हा 0 रुपये आलेला आहे. 1ही रुपयाचा दंड गोंदी प्रभागामधून जमा होऊ नये अशी माझी सर्वांना विनंती राहील. कारण की दंड जमा करणं म्हणजे तुमच्या कमतरता दाखवणं आहे. तर गोंदी प्रभाग जर आदर्श आहे आणि आदर्श प्रभाग संघ म्हणून जर तुम्हाला इतर प्रभाग संघांना मार्ग दाखवायचा आहे तर अगोदर तुम्हाला तुमचा दंड हा कमी करावा लागेल. तर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही नियमांचं पालन करा. नियमाचं पालन केलं की तुमचा दंड आपोआपच कमी होईल. आणि मी आशा बाळगतो की सर्व ICRP ताई, सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी ताई या येत्या आर्थिक वर्षामध्ये त्यांचा दंड 0 करायचा प्रयत्न करतील. आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जवळपास 500 ते 600 महिला उपस्थित आहेत. या महिलांना इथं येण्यासाठी इथपर्यंत जे तुम्ही आलेला आहात, इथं बचत गटामध्ये येण्यापूर्वीची जी परिस्थिती होती आणि आजची जी परिस्थिती आहे यामधला अंतर, या दोन्ही परिस्थितीमधील अंतर तुम्हाला महिलांना खूप चांगलं माहिती आहे. आणि ह्या आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी, इथं बसण्यासाठी जे निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा सहभाग आहे यामध्ये जेवढा हातभार उमेद अभियानाचा आहे, जेवढा हातभार पूर्ण शासकीय यंत्रणेचा आहे, मला असं वाटतं तेवढाच हातभार तुमच्या घरातील प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याचा सुद्धा आहे. तर आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी त्यांचं सुद्धा अभिवादन करतो. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं, तुमचे मिस्टर असतील, तुमचे सासू सासरे असतील, तुमचे मुलं असतील, तुमच्या मुली असतील, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य यांचं सुद्धा मी या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंचावरून अभिवादन करतो की त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं, त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, म्हणून आज तुम्ही सर्वजणी इथे शेकडोच्या संख्येने उपस्थित आहात. तर माझी सर्वांना विनंती राहील, एकदा उमेद टाळीनं तुमच्या घरच्यांचं सुद्धा आपण अभिनंदन करायचं आहे, ची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे. या व्यासपीठावर बोलण्याची आज मला संधी दिली याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गावच्याच प्रथम नागरिक सरपंच, त्याच्यानंतर आमचे प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव, बाकीच्या प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव, त्याचप्रमाणे राजेंद्र कदम सर शाखा व्यवस्थापक, त्याच्यानंतर जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय सोड, त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यांचे सर्व टीम, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव, त्याचप्रमाणे
ICRP, सर्वप्रथम मी हे स्पष्ट करणं इच्छितो की मी या अगोदर कधी वार्षिक सभेला कधी उपस्थित राहिलेलो नाही, पण या ठिकाणी जी उपस्थिती आणि हे सर्व दिसत आहे, तर सर्वप्रथम तुमचे अभिनंदन करतो आहे की इतक्या छान प्रकारे तुम्ही हे सर्व आयोजन केलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही परत दुसऱ्या प्रभाग संघाच्या वार्षिक सभेला सुद्धा उपस्थित राहू. सर्वप्रथम या ठिकाणी या प्रभाग संघाचे कोषाध्यक्ष यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रस्तावित केलं. त्याचप्रमाणे आमच्या CC अयोध्या मॅडम यांनी कशा प्रकारचा निधी या प्रभाग संघाला त्यांच्या प्रस्तावनेप्रमाणे जवळपास 5 कोटीपेक्षा जास्त या प्रभाग संघाला निधी आलेला आहे. या उमेद अभियानाचा एक शाश्वत किंवा एक मूलभूत विचार आहे की महिलांनी त्यांच्या पायावर स्वतः उभा राहायचं आहे आणि याकरता उमेद अभियान तुम्हाला आर्थिक स्वरूपात तसेच प्रशिक्षण, वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करून तुम्हाला उभारी घेण्यासाठी मदत करत आहे. फक्त संबंधित महिलांनी, सर्व महिलांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारचे सहभाग घेतलेला आहे आणि उमेद अभियान हे एक महिलांसाठी चालवलेली चळवळ आहे आणि एक आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून एक लखपती दिदी त्यांची संकल्पना आहे. तर ही चळवळ एक लोक चळवळ व्हावी आणि आता लखपती दिनी इथं सांगितलेलं आहे प्रभा संघात की 99% महिला ह्या लखपती आहे, परंतु आता करोडपती व्हाव्या आणि त्याकरता एक लोक चळवळ आवश्यक आहे आणि महिलांनी महिलांच्या पायावर उभं राहावे ही एक आवश्यक बाब आहे. याकरता आमच्या तालुक्याचे सर्व कर्मचारी प्रयत्न करत आहेत आणि जिल्हा कार्यालयामार्फत आम्ही सुद्धा त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची हमी देतो. या ठिकाणी दोन तीन मुद्दे मांडण्याचे प्रयत्न करतो की जे प्रभाग संघामध्ये काम करताना एक पारदर्शकता हवी आहे आणि पारदर्शकता आली तेव्हा तुमच्यामध्ये विश्वास तयार होईल. त्याच्याकरता तुमचे जे निधी आला त्यांची एक पारदर्शकता हवी, त्यांचं प्रॉपर रेकॉर्ड केलेलं हवं. नंतर व्यवहार करताना चेक स्वरूपातच व्यवहार करण्यात यावा. त्यानंतर आलेल्या निधीचा जो प्रभाग संघाच्या खात्यामध्ये पडलेला असतो त्याच्यामध्ये रोटेशन करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना आवश्यकता जास्त आहे किंवा या ठिकाणी आता बेवले सरांनी जे प्रस्ताव मांडलेले आहे की वैयक्तिक कर्ज, तर वैयक्तिक कर्ज घेण्याचा प्रयत्न करावा आणि आमचे व्यवस्थापक यांनी मदत करावी त्याकरता की सर्व महिलांना वैयक्तिक कर्ज कसं मिळावं. तर या ठिकाणी मी सर्वांना अभिनंदन करतो की या ठिकाणी सर्व आलेले आहे आणि परत एकदा जिल्हा कार्यालयाच्या वतीनं एक हमी देतो की सर्व प्रकारचा निधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. कोणी बोर झालेला आहे का? आळा झटका जरा, कारण बचत गटामध्ये तुम्हाला शक्ती आणायची ना. तुम्ही जर शक्तिवान राहिल्यात, बलवान राहिल्यात तर सगळं काही होऊ शकतं. बरोबर आहे ना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वार्षिक सर्वसाधारण कार्यक्रमाचे अध्यक्ष बोराडे सर, आपल्या बँकेचे व्यवस्थापक साहेब, मी सर्वांचे नाव तर घेऊ शकत नाही. सोट सर, उपजीविका जिल्हा अभियान व्यवस्थापक अध्यक्ष जालना, मंजित कदम सर आणि हिरकणी महिला महासंघासाठी अहोरात्र झटून गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास करणाऱ्या आमच्या गोंदीच्या भाग्यवान महिला, गोदातीरी राहणाऱ्या अयोध्याताई मरकड यांचं मी खरोखरच सर्वांसमोर अभिनंदन करतो. त्या अभिनंदनीय आहेत, अभिनंदन करण्याच्या योग्य आहेत आणि त्यांच्यासारखेचं मार्गदर्शन आपल्या सर्व गोंदीला भेटलं आणि एवढी मोठी बचत गटाची मूठ ज्यांनी बांधली
त्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरचं जे रौनक आहे, प्रकाश आहे, तो प्रकाश दिसतो. आपले सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलेले सर्व त्यांच्यामार्फत त्यांना जी ऊर्जा मिळाली, ती ऊर्जा आणून तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचली. जिथं प्रकाश पडला त्या प्रकाशामध्ये अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या आपल्या सावित्रीताई फुले, ज्यांनी शिक्षणाची चळवळ काढली आणि महिलांना घराबाहेर काढलं, त्या सावित्रीताई फुलेबाबत तुम्ही एकदा टाळ्या वाजवा असं माझी विनंती आहे. की गावचे सरपंच आमच्या सुनीताताई गव्हाणे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत बॉडी यांनी बचत गटांना सहकार्य करावं. खरोखरच मनातून सांगतो मी, माझ्या मोठेपण मी सांगणार नाही, पण ज्या वेळेस त्या माझ्याकडे आल्या त्यावेळेस मी त्यांना जे सहकार्य करायचं तेवढं केलं असेल असं ते सांगतील, मी सांगणार नाही. दुसरी गोष्ट, 15 वित्त आयोगामध्ये जो निधी असतो त्या निधीमधून त्यांना जेवढं काही आम्हाला देणं योग्य आहे ते जरूरच देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बचत गटाला बळकट करण्यासाठी तुमच्या सोबत आम्ही अहोरात्र राहू असं मी ग्वाही देतो. कारण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाला जर शक्ती दिली तर काही पण होऊ शकतो. आणि भारतामध्येच काय, आपल्या सर्व जगामध्ये नारी शक्तीपेक्षा कोणतीही शक्ती प्रबळ नाही. महाराष्ट्र शासन असो, कोणतंही शासन असो, आपल्या केंद्र सरकार असो, महिलांसाठी एवढं काही त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत. महिला सक्षमीकरण करण्यासाठी खूप काही त्यांनी आपल्या योजना वगैरे काढलेल्या आहेत. कसं असतं, आणि मराठी चित्रपटामध्ये आमचे मंजुळे, माझे सोयरे, सैराट, तसं आपलं गोंदिया गावचं बचत गट नंबर 1. हर मोड़ पर साथ निभाना है तूने. किसका साथ निभाना है? बचत गट का. मुश्किलों में भी हंसाया है तूने. मुश्किल भी आए होंगे तुमको, मुश्किलों में भी हंसाया है तूने. सच कहो तो ये मेरे दोस्त, सच कहो तो ये मेरे दोस्त, जिंदगी जीना सिखाया है तूने बचत गट. जिंदगी जीना सिखाया है तूने बचत गट. त्या माध्यमातून खूप काही तुमच्यासाठी माझ्याकडे खूप काही बोलण्यासारखं आहे. वेळ सर्वात महत्त्वाचा असतो. वेळेपेक्षा कोणी मोठं नाही. त्याप्रमाणे सर्वांचा वेळ मी सगळ्यात जास्त घेणार नाही. थोडं एक छोटंसं गीत गाईल तुमच्यासाठी. तर मला जमलं तर तुम्ही टाळ्या वाजवा, नसा नका वाजवू. मनी तो मला रत्याने तोडलं, जन्मजन्मीच गड्या तुझ्याशी नात जोडलं. चल ग ताई रडू नको, पाया कुणाच्या पडू नको. दुनिया सारी जरी उलटली, बचत गटाला सोडू नको. माझ्या ताई बचत गटाची ताई. धन्यवाद. उमेद अभियान अंतर्गत हिरकणी महिला प्रभाग संघ गोंदी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की हिरकणी महिला प्रभाग संघाचं कार्य एकदम चांगलं आहे.
प्रभाग संघामुळे महिला सक्षमीकरणाचं काम झालेलं आहे आणि महिला ह्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत. याचबरोबर मी बँकेबद्दल काही बोलाल. बँक सर्वांनी सांगितलेलंच आहे की बँकेची सेवा ही तत्पर व सुरळीत आहे. दुसरी गोष्ट, आपल्या उमेदमार्फत जेवढे कर्ज प्रस्ताव आपल्याकडे सोर्स केले होते बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँक गोंतीमध्ये, त्यातली एकही प्रस्ताव आपल्याकडे पेंडिंग नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही रिजेक्ट नाही, सगळे सँक्शन आहेत. फक्त यामध्ये कदम सरांनी एक सांगितलेलं आहे, मंजित कदम सरांनी, किंवा अमाऊंट वाढवून भेटावी. या संदर्भात मी आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली कर्जाची रक्कम ही वाढीव भेटेल असं आश्वासन देतो. या ठिकाणी एवढीच विनंती कराल की सर्व बचत गटांनी रेग्युलर बँकेत व्यवहार करावे. आता आपल्याकडे पहिले जुने गट होते ते सगळे थकीत होते. उमेदचे गट आहेत ते सर्व रेग्युलर आहेत. सर्वांनी व्यवस्थित रेग्युलर व्यवहार करावे. यासोबतच मी आपल्या काही बँकेच्या प्रॉडक्टबद्दल सांगाल. बँकेमध्ये आपल्याकडे गोल्ड लोन, कार लोन, हाऊसिंग लोन, इतर सर्व कर्ज मिळतात. गोल्ड लोन फक्त 8.75 व्याजदराने भेटते. कार लोन असेल तर कार लोन 7.50% आणि हाऊसिंग लोन हे 7.10% व्याजदराने भेटते. म्हणजे जे इलिजिबल असतील त्यांना कर्ज भेटतील. यानंतर अजून बँकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री इन्शुरन्स कंपनीबद्दल सांगाल. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना यामध्ये 436 रुपयात 2 लाखाचा विमा भेटतो व 20 रुपयामध्ये प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना या 20 रुपयामध्ये 2 लाखाचा विमा भेटतो. मला इथं आमंत्रित केल्याबद्दल हिरकणी प्रभाग संघाचे धन्यवाद. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा. जे उपजीविकेचे जे साधन आहे ते मिळवून देतात. तर मी माननीय श्री दत्तात्रय सोट सरांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. मुजरा करून आणि इथं मंचावर उपस्थित मान्यवर सर्व पदाधिकारी, अधिकारी, प्रभाग संघाचे अध्यक्ष, सचिव, ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव आणि इथं उपस्थित सर्व आमच्या धडाडीच्या ICRP, सर्व ग्रामसखी आणि सर्व केडर आणि इथं उपस्थित आपल्या सर्वांच्या ह्या कार्यामध्ये सहभागी असलेल्या माता भगिनी, खास करून एक बघितलं इथं सर मी की किती उत्स्फूर्तने तुम्ही इथं आलात. इथं बसायला काही जणांना जागा सुद्धा नाहीये. इकडं मी बघत होतो, आमच्या काही ताई खाली बसल्यात तिकडं. मी मगवापासून बघतोय त्यांना काही तिथं मला वाटतं थोडंसं कूलर वगैरे आहे का नाही मला काही दिसलं नाही पलीकडं, ते नक्की माहीत नाही. पण खाली का असणार त्या उत्स्फूर्तने सहभागी झाल्या याच्यासाठी मला वाटतं जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. हिरकणी महिला प्रभाग संघ आता एक 4 दिवसापूर्वी मी स्वराज्य महिला प्रभाग संघामध्ये AGM साठी उपस्थित होतो. आता AGM आपण नेमकी कशासाठी घेतली पाहिजे, वर्षाला का असली पाहिजे, AGM मध्ये आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आपण सांगितलं पाहिजे. जसं की मंजित सर म्हणले की याच्या अगोदर मला वाटतं AGM झाल्या नाही, ही पहिलीच वेळ आहे. बरोबर आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यामध्ये खरं तर काय असलं पाहिजे की वर्षभरामध्ये आपण काय काम केलं, वर्षभरामध्ये आपल्याकडे किती पैसा आला आणि किती पैसा वाटप झाला आणि त्यातून आपण काय उत्पन्न मिळवलं, आपला नफा किती, तोटा किती, याचा पूर्णपणे लेखाजोखा तुम्ही मांडला पाहिजे. आणि बेवले सरांनी जसं एक विषय मांडला होता वैयक्तिक कर्जाच्या संदर्भामध्ये, ते ठराव बी घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यावर बी मी बोलतो थोडस 2 मिनिटं. पण वार्षिक सर्वसाधारण सभा करत असताना तुमची आजपर्यंतची प्रगती ही सुद्धा त्यामध्ये आली पाहिजे आणि इथून पुढचं भविष्याचं नियोजन तुम्ही त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, सुरुवातीला अयोध्याताईंनी सांगितलं की सर तुम्ही आम्हाला
की आम्हाला उत्पादक गटाला निधी कमी पडू देऊ नका, किंवा उपजीविकेच्या माध्यमातून जो काही निधी मिळतो तो खरंच सांगतो आपल्या प्रभाग संघाला अंबड तालुक्यामध्ये सर्वात जास्त दिलाय असं मला वाटतं. आणि ठीक आहे, तुमची इच्छा तीही पूर्ण करतो. ज्या पद्धतीनं बघा मागच्या वर्षी जसं आदर्श प्रभाग संघ केला म्हणले आपले मंजी सर, आदर्श प्रभाग संघामध्ये काय असायला पाहिजे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आदर्श प्रभाग संघ करत असताना प्रत्येक गावामध्ये एक उत्पादक गट स्थापन झाला पाहिजे. उत्पादक गट हा शेती आधारित असला पाहिजे. तिथं प्रत्येक गावात एक बिगर शेती आधारित उद्योग व्यवसाय उभा केला पाहिजे. तुम्ही आदर्श का म्हणलं जातं की तुमच्याकडे बघून दुसऱ्यांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे. याच्याकरता तुमचा प्रभाग संघ आदर्श प्रभाग संघ ज्या धर्तीवर तुम्ही केलाय, तर साहजिकच अंबड तालुक्यातील इतर जे प्रभाग संघ आहेत, अंबड तालुक्यातल्या कुठल्याच प्रभाग संघाची मी तुलना एकमेकाशी करू शकत नाही. सगळेच एकमेकाला तोडीस तोड आहेत, म्हणजे शेरास सव्वा शेर असे. आता मला कालची एक गोष्ट वाटली होती, सविताताई सांगतो. मला असं वाटलं की मी फक्त स्वराज्य महिला प्रभाग संघाचे अध्यक्षच फक्त धडाडीनं बोलतेत काही की असं मला वाटलं. पण इथं बघितलं ह्या आपल्या सचिवताईचं काय नाव लक्षात नाही, पण ह्या ताईने इतकं उत्कृष्ट बोलल्या, त्यातून मला असं थोडक्यात विचार आला की अरे अंबड तालुक्यामध्ये असं काही नाहीच की मी तिथं तुलनाच करू शकत नाही कोणाची. म्हणजे शेरात सव्वा शेर आहेत प्रत्येक जण. तसं मला वाटतं अध्यक्षताई बोलल्या नाही, बोलायला पाहिजे होतं तुम्ही. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, याच्यामध्ये आदर्श प्रभाग संघामध्ये तुम्ही प्रत्येक गावामध्ये एक उत्कृष्ट उद्योग व्यवसाय उभा करा जे बिगर शेती आधारित असेल. एक उत्कृष्ट असा पीजी म्हणजे प्रोड्युसर ग्रुप उत्पादक गट म्हणतो, ज्याला आज मितीला आपण 5 लाख रुपये, जे की 4 लाख रुपये आपण वर्किंग कॅपिटल म्हणून देतो आणि 1 लाख रुपये तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट म्हणून उपलब्ध करून देतो. याचा तुम्ही योग्य वापर केला पाहिजे. उत्पादक गट स्थापन केल्यानंतर त्याची जोडणी ही आयुधाताई म्हणल्याप्रमाणे इथं तुमच्या इथं स्मार्ट अंतर्गत एक आपण कृषी लक्ष नावाची एफपीसी स्थापन केलेली आहे. त्याचंही काम आता 1 महिन्याभरात चालू होईल. ती कंपनी उभी राहील तुमची. त्या प्रत्येक पीजीची जोडणी तुम्ही त्या एफपीओशी केली पाहिजे. आता जोडणी करायची म्हणजे काय, प्रत्येक पीजी मधली महिला असो, गटातली असो, तुमचे वैयक्तिक उद्योग व्यवसाय करणारे असो, त्या प्रत्येक महिलेने त्या कंपनीचे शेअर्स घेतले पाहिजे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की शेअर्स घेतले, मी माझे 1000 रुपये देऊन टाकले, काहीच काम नाही चालू झालं. आता शासन स्तरावरच काही गोष्टी असतात, थोडा उशीर लागतो, कागदपत्रामुळे डिले होतो. पण आता आपली जी कृषी लक्ष महिला शेतकरी उत्पादक कंपनी जी की गोंदीमध्ये आहे, तिला प्रथम हप्ता आलेला आहे. ती कंपनीचं काम या महिन्याभरामध्ये चालू होईल. त्याचं ई टेंडर प्रोसेस करावं लागते, ती झालेली आहे. म्हणून मला ह्या मंचावरून तुम्हाला एकच विनंती करायची सर्वांना की गोंदी प्रभागातले तर अंबड तालुक्यातलेही होऊ शकतात, पण गोंदी प्रभागामधली एकही महिला ही कंपनीची सदस्यापासून वंचित राहिली पाहिजे. आयुधाताई एवढं एक लक्ष द्या, तेवढं एक तुम्ही करावं असं मला असं वाटतंय. जितके जास्त शेअर्स तुमच्या कंपनीमध्ये होतील, जितका जास्त तुमचं भाग भांडवल त्या कंपनीत वाढेल, साहजिकच आहे त्याचा भविष्यात फायदा तुम्हालाच होणार आहे. आणि असं नाहीये की ते 1000 रुपये शेअर्स कंपनीने घेतले, उद्या जर तसं तर मला वाटतच नाही. इथं जे बघतोय ना मी आता तुम्ही सर्वजणांना, असं मला वाटतच नाही की ती कंपनी बंद पडेल. तर मी तर म्हणतो त्यांनी जे विचार मांडलेत, तुमच्या सर्वांचे जे मी विचार ऐकलेत, तुमचा प्रवास बी ऐकलाय, दिल्ली ते गल्लीपर्यंत, म्हणजे गल्ली ते दिल्लीपर्यंत गेलात तुम्ही, बरोबर आहे. फक्त माझ्या बोलण्यात चुकून जे उलटा शब्द आला तसं होऊ देऊ नका. तुम्ही पुढे जा, त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. त्याच्यासाठी मी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत जो काही निधी लागेल तो आम्ही देण्याचा 100% नाही 101% प्रयत्न करू, आणि केलंय सुद्धा आम्ही ते. आता याच्यामध्ये एक विषय सांगतो. लखपती दिदीमध्ये जी केंद्र शासनाची एक खास करून योजना आहे, माननीय पंतप्रधानांचं विशेष लक्ष त्यावर आहे. म्हणजे सर म्हणल्याप्रमाणे की या प्रभागामध्ये 99% महिला या लखपती दिदी झालेल्या आहेत, त्यांना आता करोडपती दिदी करायचंय. मग हे करायचं जर असेल तर त्याच्यासाठी लखपती दिदी होण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3 एंटरव्हेन्शन म्हणजे 3 उद्योग व्यवसाय असणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये काय आहे,
एक शेती तर आहे जवळपास प्रत्येकाकडे, ते एक तुमचा उद्योग व्यवसायच आहे. शेती आधारित मग काय दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही काय करू शकता, शेळी पालन, गाय पालन, म्हैस पालन, तुम्ही गांडूळ खत, हे शेतीला जोड व्यवसाय तुम्ही ते करू शकता. कुक्कुट पालन हे एक झालं. आणि तिसरं म्हणजे बिगर शेती आधारित उद्योग व्यवसाय असला पाहिजे तुमच्याकडे. मग त्याच्यामध्ये काय पिठाची गिरणी, किराणा दुकान, स्टेशनरी, जनरल स्टोअर, ब्युटी पार्लर, जे काही तुम्हाला करणं, गारमेंट्स असेल, कपड्याचं दुकान असेल, हे असे तुम्ही उद्योग उभा करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात अत्यंत महत्वाची बाब एक सांगतो तुम्हाला, शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. बऱ्यापैकी कुठं पाण्याचा सोर्स असेल, पण पाऊस पडल्याशिवाय शेती होतच नाही. मग शेतीमधून येणारं उत्पन्न हे निश्चित स्वरूपाचं नसतं. मग 3 इंटरव्हेन्शन किंवा 3 उद्योग व्यवसाय उभा करण्याचं किंवा उभा करावे महिलेने लखपती दीदी होण्यासाठी, ह्याचं मुख्य कारण एक आहे की जर एखादा व्यवसाय तुमचा डबघाईला आला, एखाद्या व्यवसायातून तुमचं उत्पन्न कमी झालं, तर दुसऱ्या व्यवसायातून तुम्हाला हातभार लागावा आणि त्यातून तुम्ही सक्षम होऊन, आर्थिक सक्षम होऊन तुम्ही पुढे जावा. त्याच्यामुळे माझी एक सर्व ताईंना विनंती आहे की तुम्ही त्या पद्धतीने उद्योग व्यवसाय उभारणी करा. त्याला सहकार्य आमच्याकडून 100% राहील. आणि आपले माननीय शाखा व्यवस्थापक साहेबांनी भी तुम्हाला शब्द दिलाय, तर साहजिकच ते तुम्हाला 100% सहकार्य करतील. आणि याच्यानंतर एक आता सध्या आपल्याकडे उमेद अभियानामार्फतच एक योजना आली आहे, जे वैयक्तिक कर्जाच्या बाबतीमध्ये जे बेवले सरांनी विषय मांडला होता, त्याचा वैयक्तिक उद्योग व्यवसायासाठी कर्ज तुम्हाला सांगतो, अभियानामध्ये जे प्रत्येक प्रभाग संघामध्ये आता 2 कोटी 3 कोटी हा जो काही पैसा आलेला आहे, त्याच्या नफ्यातून जे काही उत्पन्नातून जे काही पैसा उरणार आहे, ते जसं अयोध्याताईंनी सांगितलं की आमच्याकडे 12.5 लाख रुपये वार्षिक नफा आहे. बरोबर आहे, 12.5 लाखाचा वार्षिक नफा या नफ्यातून मिळणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. CIF जो आला आहे तो गटालाच मिळणार, RF जो आलाय तो गटालाच मिळणार, PG साठी जो निधी आलाय तो PG लाच मिळणार. या पैशातून वैयक्तिक कर्ज मिळणार नाही. या पैशातून जसं तुम्ही उत्पादक गटाचा निधी घेतला, त्याची परतफेड 100% केली, CIF घेतलं 100% परतफेड केलं. मग हा जो काही निधी आहे, हा निधी घेतल्यानंतर तुम्ही जी 100% परतफेड करता आणि परतफेडीच्या आलेल्या व्याजातून जी रक्कम येते ती तुमच्या प्रभाग संघाचं उत्पन्न आहे. बरोबर आहे, बरोबर आहे ना. मग या उत्पन्नाची वाढ जर करायची असेल तर तुम्हाला विहित आणि विहित वेळेत काय करावं लागेल, CIF परतफेड करावं लागेल, PG परतफेड करावं लागेल. तुम्ही जितकं हे रोटेशन करत जाताल, जितकं तुम्ही वेळेवर परतफेड करत जाताल, तितक्या जास्तीत जास्त कर्ज तुम्हाला परत मिळणार आहे. हे फक्त प्रभाग संघाचं तुम्ही असं करावं असं म्हणत नाही की आपल्याला बँकेने जे सहकार्य केलेलं आहे, बँक लिंकेजच्या माध्यमातून जे काही कर्ज मिळतं ते सुद्धा विहित वेळेत परतफेड करा. तुम्हाला सांगतो, अक्षरशः आज उमेद अभियानामुळं सहज आणि सहज आपल्या सगळ्यांना कुठेही कर्ज उपलब्ध होतं. एक वेळ अशी परिस्थिती होती, सावकाराशिवाय तुम्हाला कर्ज मिळत होतं का? बँक तर कधी दारात उभाच करत नव्हती. बँक कोणाला उभा करायची? फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना. मग आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जर ते उभा करतायत, तुम्हाला 1 लाखाहून 2 लाख, 2 लाखाहून 3 लाख, 3हून 4, 5, 7, आज काही गट असे असतील मला वाटतं इथं की 10 लाखापर्यंत कर्ज त्यांनी बँक लिंकेजच्या माध्यमातून घेतलेलं असं. हे फक्त एवढ्याच गोष्टीमुळे शक्य झाले की विहित वेळेत कर्ज परतफेड करणे, त्याचा सुयोग्य वापर करणे आणि स्वतःची उपजीविका निर्माण करणे. हे जर तुम्ही सूत्र पाळलं तर साहजिकच तुम्ही करोडपती दीदी व्हायला काही वेळ लागणार नाही असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न, अयोध्याताई एकट्यात जरी विमानाने गेले असतील तर उद्या तुम्ही सगळ्याजण विमानाने जाता, 100% फिरून येताल तुम्ही. कारण तितका बिझनेस वाढला, तितका व्यवसाय वाढला की माणसाला तितका प्रवास बी करावा लागतो. बरोबर आहे, हे एक विषय आहे. आणि सर माझी आता दुसरा एक मला तुम्हाला विषय म्हणायचा होता. आपल्या बँकेकडं जे वैयक्तिक कर्ज देण्यासाठी एक योजना आहे, जसं प्रत्येक बँकेला एक दिलेली वैयक्तिक कर्जाच्या बाबत,
तर ती एक तुम्ही जर आमच्या सर्व महिलांसाठी लागू केली, त्यातून तुम्ही फक्त एवढंच करा, मी म्हणत नाही, सिव्हिल ज्यांचं ओके आहे, जे डॉक्युमेंटेशन मध्ये ओके आहेत, त्यांचा ऍक्च्युअल व्यवसाय आहे तिथंच द्या, म्हणजे दोन बाजूने एक सपोर्ट होईल सर. म्हणजे मांडतोय मी तुम्हाला एक विनंती. वैयक्तिक कर्ज आम्ही ज्या महिलेला देऊ, आता जो आम्ही आता ठराव करतो, त्याच महिलेला तुमच्याकडून जर आणखीन समजा मुद्रा असेल, इतर कुठल्या योजना असतील, आणि मला वाटतं वैयक्तिक कर्जासाठी एक स्वतंत्र स्कीम आहे, नाही सीएमएजीपी पीएमएजीपी सोडून त्यांच्याकडे एक वैयक्तिक कर्जासाठी आहे प्रत्येक बँकेकडे. त्या माध्यमात मला वाटतं तुमचं स्त्री शक्ती नावानं काहीतरी आहे, असं प्रत्येक बँकेला एक आहे. त्या माध्यमातून जर तुम्ही वैयक्तिक कर्ज आम्ही सपोर्ट करू, तुम्हीही सपोर्ट करा, म्हणजे फक्त 75,000तच त्यांचा उद्योग व्यवसाय कधी एखाद्या वेळेस सुरू होणार नाही. थोडा हातभार तुम्ही लावा, आम्ही लावू. ते म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्या पद्धतीने आपण सगळेजण एकमेकाला हातात हात देऊन उभे राहू आणि तुम्हाला सक्षम करण्याचं काम आपण 100% करू. आणि आताच थोड्या वेळापूर्वी जे गणेश बेवले सरांनी जे ठराव मांडला होता, त्या ठरावाला आपण सर्वांनी हात वर करून अनुमोदन दिलं, मान्यता दिली, बरोबर आहे. मग ते ठराव पास करायचा का? एकदा जोरात सांगा बरं. जेवण राहिले का? हा, खरा मुद्दा ही आहे, जेवण राहिले. ठीक आहे. तर मी प्रभाग संघाचे अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष, पदाधिकारी या सर्वांच्या विनंतीनं, संमतीनं वैयक्तिक उद्योग व्यवसायासाठी कर्ज वितरित करण्याचा ठराव संमत झाला, पास केला, असं त्यांचं मान्य हे करतो. आता आणखीन एक शेवटचं बोलतो, जास्त वेळ नाही घेत, आता भूक लागली तुम्हाला बी मला बी. तर ठीक आहे, असाच तुमचा गोंदी महिला प्रभाग संघ, हिरकणी महिला प्रभाग संघ तुम्ही पुढे न्या. आज सध्या तुमचं 3-4 कोटीमध्ये आहे, ते उद्या पुढल्या वर्षी मी आलोच, इथं राहिलो तर पुढल्या वर्षी तर आलोच, तर मला ते 10 कोटीपर्यंत जावं असं शब्द ऐकायला भेटावे अशी अपेक्षा करतो. आणि आदर्श प्रभाग संघ जसा तुमचा झालेला आहे, तर आदर्श प्रभाग संघच दाखवून द्या. विहित वेळेत परतफेड करा, कुठलीही अनियमितता होऊ देऊ नका. तुम्हाला कुठलीही अडचण कुणीही करणार नाही. तुम्हाला 100% सहकार्य करणारेच तुमचे सगळे सहकारी आहेत, माझे सगळे सहकारी आहेत. आणि अयोध्याताई तर तुमच्या गावचेच आहेत, गावचे आहेत म्हणजे तुमच्या घरच्याच आहेत, तुमच्याच प्रभागातले. मग तिथं तर आम्हाला बोलायची गरजच नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण मिळून व्यवस्थित चांगलं काम करा अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अयोध्याताई मोरकड यांच्या दोघांचा जोडीने सत्कार करायचा आहे, त्यासाठी मी त्या दोघांनाही स्टेजवर येण्याची विनंती करते आणि त्या दोघांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करावा असं मी मान्यवरांना विनंती करते. एक सेकंड, आता चालू शूट चालू. ओके. जे गुणवंत आहेत त्यांचा गौरव आलाच, तर आपण आपले येथील जे ग्रामसंघ आहेत, जे त्या ग्रामसंघांचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन तर थांबायचं. इकडे बघा. सर्वांनी स्वागत टाळी वाजवायची आपल्या अभियानात. प्रगती ग्रामसंघ साडेगाव. त्यानंतर प्रेरणा ग्रामसंघ गुंगाणे आमगाव. ओके. ताई इकडे समोर बघा ताई. स्वराज्य ग्रामसंघ.
यांना दोन्ही पारितोषिक देण्यात येत आहे. सहेली महिला ग्रामसंघ कोटाळा. समोर बघा इकडे समोर. पारितोषिक देण्यात येत आहे. डोंगर ते आसगाव. पारितोषिक त्यानंतर ताडसगाव प्रभागाने मोठी प्रभागासाठी छोटीशी भेट वस्तू आणलेली आहे. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. कार्यक्रमही झाला बहारदार, भाषणही झाले जोरदार. कार्यक्रमही झाला बहारदार, भाषणही झाली जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रावणाचा मान, श्रोत्यांनी उचलला श्रावणाचा मान. तेव्हा तर मानले पाहिजे सर्वांचे आभार, तेव्हा तर मानले पाहिजे सर्वांचे आभार. आदरणीय मंच आणि मंचावरील सन्माननीय प्रमुख पाहुणे, माझे नाव वनिता कृष्ण वाघमारे. या कार्यक्रमासाठी आपण जी आपली प्रार्थनीय उपस्थिती आमच्यासाठी अमूल्य वेळ काढून दिली त्याबद्दल आज थोडंसं 2 शब्दामध्ये, तुमच्यासाठी वेळ तर खूप कमी आहे, बोलावं तेवढं कमीच आहे आणि आता जास्त वेळ नाही घेत, 2 शब्दात आवडते. तुमचं कौतुक करायला तर आता वेळ नाही आहे, पण थोडक्यात सांगते. सन्माननीय पाहुण्यांनी जे आमच्यासाठी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल जिल्हा व्यवस्थापक असतील किंवा आपले राजेंद्र बराडे साहेब असतील, जिल्हा कार्यकारिणी अधिकारी, जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष जालना श्रीमती सुनीताताई गव्हाणे असतील, सरपंच गोंदी ग्रामपंचायत, परत आपले ग्रामसेवक धोत्रे साहेब असतील गोंदी ग्रामपंचायत, परत श्री राजेंद्र कदम सर यांनी आपला वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे आभार. परत आम्ही त्यांना एकदम असं वेळ म्हणतो असे कदम सर वेळ आली तर रागवतात, तेवढंच आम्हाला प्रेमानं पण समजून सांगतात आणि त्यांच्या प्रेमातूनच आमचा प्रभाग संघ असा फुटलेला आहे असं म्हणायला काहीच अडचण नाही आहे. तेवढं त्यांचं योगदान आहे आमच्या प्रभागासाठी, त्यांचेही आभार. परत आम्हाला मार्गदर्शन करणारे सुरेश भिडे सर यांनी पण खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला वेळोवेळी. जिथं कुठं आमची काही कमी असेल तिथं आम्हाला उणीवही दाखवून दिलेली आहे, त्याच्यातून आमचं खूप मोठं आमचं योगदान आहे त्या सरांचं पण आम्हाला. परत सांगायचं म्हटलं तर बेवले सर त्यांनी तर आमची कार्यक्रमाची प्रास्ताविकाच पूर्ण मांडलेली आहे, त्यांच्या मार्गदर्शनातूनच आमचं या कार्यक्रमात खूप असा छान पद्धतीनं सादर झालेला आहे. बेवले सरांचे खूप खूप मनापासून आभार. आणि आज उपस्थित तर नाही आहेत पण दैवडे सरांचे खूप आठवण आली कार्यक्रमासाठी, सर्वांनी मिस केलं त्यांना. कारण शांतीत क्रांती जे म्हणतो ना, तर ते दैवडे सरांनी शांतीत क्रांती म्हणून आमचा प्रभाग संघ उभा केलेला आहे आणि त्यांच्या या क्रांतीचं आज महोत्सवाला उपस्थित नाहीत पण आम्ही त्यांची आठवण काढली आहे, त्यांचे खूप खूप आभार. त्यानंतर आमच्या प्रभाग संघाच्या अधिकारी, अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव या सर्वांचे खूप खूप आभार, त्यांचं पण खूप प्रेम आहे आम्हाला. त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास या गोदाकाठच्या एवढ्याशा गोंदी गावाचं नाव ज्यांनी दिल्लीत नेऊन उमेद अभियानाच्या माध्यमातून गवाही दिली त्या सध्या कार्यरत असणाऱ्या आमच्या आविदाताई मरकड यांचे पण खूप खूप आभार बरं का. त्यांचं पण खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आहे आम्हाला सर्वच एसएसजी सदस्यांना पण. आणि त्यांचे आभार मानायचं म्हणलं तर काय ना, संविधानाची जी आपली ताकद आहे ती
आणखी शिक्षणाची जी ताकद आहे आणि दिलेली उमेद अभियानाची ताकद, या सर्वांचा असं संमिश्र घटक म्हटलं तरी आवेदाताईंनी साक्ष दिलेली आहे दिल्लीपर्यंत जाऊन. त्या आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांसोबत भेटल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत भेटल्या. ते फक्त ताकद आपल्या उमेद अभियानाची होती. त्यांचे खूप खूप आभार. आता सांगायची वेळ आली आपल्या बाहेरून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं. विविध प्रभाग समन्वयक असतील, CC मॅडम असतील, CC सर वगैरे, परत CLF सर, ग्रामसंघाचे पदाधिकारी, ICRP ताई आलेल्या, त्या सर्वांचे खूप खूप आभार. परत SSG सदस्य ज्या वेळ काढून आलेल्या आहेत त्यांचे पण खूप खूप आभार. आपले साऊंड सिस्टम, मंडप डेकोरेटर्स, जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांचे पण खूप खूप आभार. सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते. जेवणाची वेळ झालेली आहे, व्यवस्था केलेली आहे, कुणी जेवण न करता जाऊ नये. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. संबंधीने संपला असं मी जाहीर करते आणि सूत्रसंचालनाचे खूप खूप आभार व्यक्त करते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सोनमताई नरके यांनी सूत्रसंचालन केल्याबद्दल. आणि कोणीही महिलांनी जेवल्याशिवाय जाऊ नये. गावातील असतील, बाहेर गावचे असतील, कोणीही बिना जेवल्याशिवाय जायचं नाही.